Hello dear students, today we are going to learn about mutation process. स्टुडंट्स, म्युटेशन ह्या प्रोसेसबद्दल जी इन्फॉर्मेशन आपल्याला टेक्स्टबुकमध्ये दिलेली आहे ती तर आपण डिस्कस करणारच आहोत, बट अलॉंग विथ दॅट मी त्याच्याशी रिलेटेड काही इंटरेस्टिंग अशी माहिती देखील आज तुम्हाला सांगणार आहे. सो बघूयात म्युटेशन कशाला म्हणतात. स्टुडंट्स, आत्तापर्यंत आपण बघितलेलं आहे की जीन्स काय असतात, DNA स्ट्रक्चर, जीन्स, मग आपण सेंट्रल डोग्मा ही प्रोसेस शिकलो. त्या प्रोसेसमध्ये कॅरेक्टरिस्टिक्स कसे ट्रान्समिट होतात, प्रोटीन सिंथेसिस कशी होतात हे आपण बघितलं. आता या सगळ्या प्रोसेसेसच्या दरम्यान जो काही DNA प्रेझेंट असणारा सिक्वेन्स असतो, ज्याला आपण न्यूक्लिओटाइडचा सिक्वेन्स म्हणतो, की जे नायट्रोजन बेसेस, त्यानंतर आपले प्युरिन्स, पायरिमिडिन्स हे जे नायट्रोजन बेसेस आहेत ते, त्याच्याबरोबर पेंटोज शुगर जी आहे आणि फॉस्फेट ग्रुप यांचे मिळून न्यूक्लिओटाइड हा स्ट्रक्चर बनतो. तर ह्या न्यूक्लिओटाइडचा एक स्पेसिफिक असा सिक्वेन्स असतो की ज्याला आपण जीन्स म्हणतो. ते जीन्स जे असतात ते आपले कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते डिसाईड करत असतात, म्हणजे आपण कसे आहोत हे ते जीन्स डिसाईड करत असतात. आता स्टुडंट्स, ही जी जेनेटिक इन्फॉर्मेशन आहे ती एका जनरेशनकडून नेक्स्ट जनरेशनकडे ट्रान्समिट होत असताना, जेनेटिक व्हेरिएशन्स होत असताना काय होतं, ड्यू टू सम प्रोसेसेस, मग त्या प्रोसेसेस ह्या नॅचरल पण असू शकतात आणि आर्टिफिशियल, की म्हणजेच रेडिएशन्ससारखे काही आर्टिफिशियल घटक पण असतात, की ज्याच्यामुळं काय होतं, जो स्पेसिफिक जो जीन्स असतात किंवा जो न्यूक्लिओटाइडचा सिक्वेन्स असतो तो काय होतो, ओरिजिनल वेगळाच असतो आणि त्याची जी कॉपी तयार होणार आहे की नाही mRNAमध्ये, तर तो सिक्वेन्स थोडासा बदलतो. आणि थोडा जरी सिक्वेन्स न्यूक्लिओटाइड्समध्ये चेंज झाला की त्याचा टोटल इफेक्ट काय होणार, तर वेगळंच काहीतरी मग पुढं बनत जाईल. म्हणजे जे प्रोडक्ट आपल्याला सगळे जे स्ट्रक्चर्स आहेत ते आपल्याला एक स्पेसिफिक प्रकारच्या प्रोटीन्समुळं मिळतात. प्रोटीन्स हे सिंथेसाइज होतात अमायनो ॲसिड्सपासून. म्हणजे प्रत्येक कॅरेक्टरिस्टिकच्या काय म्हणत आपण एक्सप्रेशनसाठी जे स्पेसिफिक अमिनो ॲसिड लागतात तर ते सगळे DNA आपल्याला सांगत असतो. आणि मग ही माहिती DNAकडून mRNAकडे ट्रान्समिट होताना काहीतरी मेकॅनिझम बिघडते आणि मग त्याला म्हणायचं म्युटेशन. सो म्युटेशनची टेक्निकल डेफिनिशन जर आपल्याला सांगायची झाली तर आपण असं सांगूयात, चेंज इन जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन हा पण चेंज कसा असतो, सडन चेंज असतो. अचानक काहीतरी असं घडतं, काहीतरी अशी मेकॅनिझम घडते की ज्याच्यामुळे एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन चेंज होऊन जातं. आणि या चेंजलाच आपण म्हणतो म्युटेशन. आता हे म्युटेशन जे आहे, चेंज इन जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन, हे होण्यामागचे रिझन्स तुम्हाला याच्यावरती शॉर्ट नोट, त्यानंतर डेफिनिशन असे क्वेश्चन्स विचारले जातात एक्झाममध्ये. आता ह्याच्यातले शॉर्ट नोट्स जेव्हा विचारले जातात तेव्हा तुम्ही काय काय एक्सप्लेन करणार ह्याच्यात ते पॉईंट मी इथे सांगते. डेफिनिशन तर इथे झालीच आहे. आता रिझन्समध्ये जर बघायचे झाले तर देर आर 2 मेन रिझन्स. एक म्हणजे नॅचरल रिझन आणि दुसरं म्हणजे रेडिएशन्स. आता हे नॅचरल रिझन्स म्हणजे काय असतात, तर जसं तुम्हाला मी आत्ता सांगितलं की DNAकडून इन्फॉर्मेशन RNAकडे ट्रान्समिट होताना न्यूक्लिओटाइडच्या सिक्वेन्समध्ये चेंजेस होतात आणि इट लीड्स टू चेंज इन जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन ऑफ अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. त्याला आपण म्हणूयात नॅचरल. फॉर एक्झाम्पल तुम्हाला दाखवते. समजा एक स्पेसिफिक प्रोटीन एक्सप्रेस होण्यासाठी त्याचा नॉर्मल सिक्वेन्स हा काहीतरी असा आहे, जो ट्रिपलेट कोडॉन मी सांगितलं होतं ना तुम्हाला. समजा हे एक ट्रिपलेट कोडॉन आहे आणि एका स्पेसिफिक अमायनो ॲसिड ज्याच्यापासून बनणार आहे, समजा हा सिक्वेन्स आहे ATG. हा नॉर्मल सिक्वेन्स आहे की ज्याच्या अकॉर्डिंगली दुसरं जे अमायनो ॲसिडपासून प्रोटीन सिंथेसिस होणार आहे. आता ही कॉपी इन्फॉर्मेशन, ही कॉपी होताना चुकून काय होतं, या नॉर्मल सिक्वेन्सच्या जागी, म्हणजे सपोज एक मी एक्झाम्पल देते, इथं हा जो T आहे या Tच्या ऐवजी इथं जोडला जाईल समजा
परत सी किंवा दुसरं काहीही, बाकीचे दोन्ही ॲज इट इज आणि मधलाच फक्त टीच्या ऐवजी आला सी. मग आता इथं गोंधळ झाला. mRNAला माहिती आहे का हा गोंधळ झाला आहे तो? नाही माहिती. mRNA काय करणार, इथं ए दिसतंय सो ट्रान्स्क्रिप्शनची प्रोसेस आठवा. इथं ए दिसतंय सो mRNA काय म्हणणार, इथं एच्या जागी मला इथं थायमिन, म्हणजे आता थायमिन तर नसतो RNAमध्ये, सो इथं युरॅसिल जोडलं जाईल. इथं टी आहे, इथं ए जोडलं जाईल आणि इथं जी आहे इथे सी जोडलं जाईल. म्हणजे आयडियली हा आपला नॉर्मल DNA चा सिक्वेन्स आहे. त्या नॉर्मल DNAला अकॉर्डिंगली mRNA चा सिक्वेन्स हा काय असला पाहिजे, तर इथे ए आहे, त्याला इथे दाखवते, ए आहे ना, याला आपला टी म्हणजेच आता इथे यू जोडला जाईल. इथे ए आहे, इथे जो mRNA आहे त्याला इथे यू जोडला गेला. त्यानंतर इथं जो टी आहे थोडंसं व्यवस्थित दाखवते. mRNA जो आहे आपला त्याच्यामध्ये सिक्वेन्स कसा येईल, मी फक्त आता mRNAच दाखवते. आपला नॉर्मल DNA आहे असाच आहे. एला आहे, एला इथं कॉम्प्लिमेंटरी येईल यू, टी आहे त्याला येईल ए आणि जी आहे त्याला येईल सी. तर हा आपला रेग्युलर mRNAचा सिक्वेन्स असणार आहे ह्या DNAला कॉम्प्लिमेंटरी. आता मेन हा जो DNAचा सिक्वेन्स चुकून चेंज होतो, काहीतरी मेकॅनिझममध्ये गडबड होतं, इकडचं तिकडं कनेक्शन लागलं जातं आणि मग इथे काय होईल रे आता तयार, एचा तर ऑब्व्हियसली यू आहे, जो इथं सी आहे त्याच्या जागी कोण जोडला जाईल, जी जोडला जाईल आणि तर जी आहे त्याच्या जागी सी जोडला जाईल. म्हणजे ॲक्च्युअल सिक्वेन्स हा आहे तो इथं चेंज झाला. मग त्याच्या अकॉर्डिंगली इथं ए यायचं होतं खरं तर, पण त्याच्याऐवजी जोडला गेला जी. आणि मग हा mRNA असाच्या असा मेसेज घेऊन गेला, त्याला माहीत नाही हे बिघडलेलं आहे ते, बरोबर. ते मशीनसारखंच आहे, मशीनला माहीत असतं का त्याला जे दिसतंय ते तिथं मांडत जाणार. आणि मग हा चुकीचा सिक्वेन्स mRNA घेऊन गेल्यामुळं तयार होताना सायटोप्लाझममध्ये देखील जे अमिनो ॲसिड तयार होणार आहेत ते वेगळेच काहीतरी तयार होतील ना, आणि त्याच्यामुळं सिक्वेन्स जो आहे तो पूर्ण चेंज होणार आणि नवीनच काहीतरी कॅरेक्टरिस्टिक डेव्हलप होणार. एखादं कॅरेक्टरिस्टिक एक्स्ट्रा डेव्हलप होईल, एखादं कॅरेक्टरिस्टिक्स एक्सप्रेसच होणार नाही, एखादं कॅरेक्टरिस्टिक काहीतरी नवीनच तयार होईल. असे वेगवेगळे पॉसिबिलिटीज असतात. ह्या प्रोसेसमध्ये चुकून काहीतरी बिघाड झाला तर. दुसरा जो रिझन आहे तो म्हणजे रेडिएशन्स. रेडिएशन्स म्हणजे तुम्ही ऐकलं असेल मे बी की एक्सरे सारखे जे रेडिएशन्स असतात किंवा कॅन्सरची ट्रीटमेंट देताना जी रेडिएशन थेरपी रेज जे असतात आपल्या बॉडीवरती रिलीज करतात आणि मग त्या रेजमध्ये एवढी पॉवर असते की ते आपल्या सेल्सना जाळू शकतात. तुम्ही मे बी ऐकलं असेल की प्रेग्नन्सीच्या ड्युरिंग किंवा लहान मुलांना कंटिन्युअस एक्सरेच्या कॉन्टॅक्टमध्ये येऊ द्यायचं नसतं का, कारण ते रेज तितके हार्मफुल असतात. मग असे रेज झाले किंवा तुम्ही हिरोशिमा नागासाकीवरती अमेरिकेनं जो अणुबॉम्ब टाकलेले होते तर त्याच्यामुळं काय झालं होतं, तर ते जे रेडिएशन्स होते ॲटॉमिक रेडिएशन्स, त्या रेडिएशन्सनी डायरेक्टली तिथे असणाऱ्या ज्या लोकांच्या DNAवरतीच डायरेक्टली अफेक्ट केला आणि त्यामुळे त्यांचं जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन चेंज झालं. तुम्ही सहज जरी सर्चला टाकलं की हिरोशिमा नागासाकीमुळं झालेलं जे रेडिएशन्समुळे जे झालेले जे चेंजेस आहेत तर तुम्हाला दिसेल खूप साऱ्या ॲबनॉर्मॅलिटीज अजूनही काही प्रमाणामध्ये सुद्धा तिथे अजून देखील हे ॲबनॉर्मॅलिटीज तिथं नवीन जन्माला येणाऱ्या जनरेशन्समध्ये दिसून येतात. म्हणजेच काय झालं, पूर्ण तुमचं जेनेटिक कॉन्स्टिट्यूशनच चेंज झालं ड्यू टू रेडिएशन्स. सो नॅचरल कॉजेस हे झाले की नॅचरलच ह्या प्रोसेसमध्ये काहीतरी बिघाड होतो आणि म्युटेशन होतात. आणि रेडिएशन म्हणजे आर्टिफिशियल रेडिएशन्सच्यामुळं, जसं की एक्सरेज असतील, गॅमा रेज असतील, UV रेज वगैरे असतात, इन्फ्रारेड रेज असतात, अशा वेगवेगळ्या रेडिएशन्सच्यामुळं देखील जेनेटिक कॉन्स्टिट्यूशनमध्ये चेंजेस होतात आणि त्या दोन्ही रिझन्समुळं म्युटेशन्स जे आहेत ते घडून आलेले आपल्याला दिसून येतात. सो हे झालं म्युटेशनची डेफिनिशन, हे झाले त्याचे रिझन्स. आता ह्या ज्या म्युटेशनचे टाईप्स जर आपण बघायला गेलो तर ह्या चेंजेसमुळं आयदर मेजर किंवा मायनर
म्हणजे मेजर म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुमच्या बॉडीमध्ये चेंजेस काहीतरी दिसून येतात, किंवा मायनर म्हणजे अगदी नकळत काहीतरी चेंजेस की जे आपल्याला दिसून पण येणार नाहीत. आपण लास्ट इयर जे वेगवेगळे हेरिडिटरी डिसीजेस शिकलो, डाऊन सिंड्रोम, टर्नर सिंड्रोम, क्लिनफिल्टर सिंड्रोम, ह्यासारखे जे डिसीजेस आपण बघितलेले होते ते सगळे या म्युटेशनच्या मुळे झालेले होते. सो तो एक आपण इफेक्टमध्ये बघणारच आहोत. सो ते जे चेंजेस होतात ते आयदर मे बी मेजर, खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकतात, किंवा मायनर. हे झाले रिझन्स, त्यानंतर त्याचे टाईप्स. आता पुढं बघूयात ह्या म्युटेशनचे इफेक्ट्स काय होतात. नेक्स्ट पॉईंट आहे इफेक्ट्स ऑफ म्युटेशन. जसं की आत्ता तुम्हाला सांगितलं, एक म्हणजे पूर्णपणे नवीन कॅरेक्टरिस्टिक, फॉर्मेशन ऑफ किंवा डेव्हलपमेंट पण म्हणू शकता, फॉर्मेशन ऑफ न्यू कॅरेक्टरिस्टिक्स. इथे तुम्हाला मला काही स्पेसिफिक अशी एक्झाम्पल्स दाखवायची आहेत. स्टुडंट्स, ह्यातलं जे पहिलं कॅरेक्टरिस्टिक तर तुम्हाला मी सांगितलं की फॉर्मेशन ऑफ, पहिले जे इफेक्ट आहे तो म्हणजे फॉर्मेशन ऑफ न्यू कॅरेक्टरिस्टिक हा एक झाला. याच्यामध्ये तुम्हाला इथं एक पिक्चर दिसत असेल. या पिक्चरमध्ये तुम्हाला दिसत असेल की टायगर जो आहे त्या टायगरचे 3 वेगवेगळे व्हरायटीज तुम्हाला दिसत असतील, म्हणजे नवीन स्पेसीज तयार होतात. काहीतरी आधी एक वेगळाच ओरिजिनल टायगर जो तुम्हाला माहीत आहे, मध्ये थोडासा व्हाईटिश कलरचा जो आपण ज्याला व्हाईट टायगर पण म्हणू, आणि जो लास्ट एक दिसतोय तो आहे पूर्णपणे कॅरेक्टरिस्टिक्स त्याचे चेंज झालेला, ज्याला म्युटेशन झालेला टायगर. हे एक आपल्याला एक्झाम्पल सांगता येईल. त्यानंतर दुसरा एक चित्र आहे. या चित्रामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची फुलं दिसत असतील. या फुलांच्यामध्ये नॉर्मल तुम्ही जे स्ट्रक्चर असतं ते बघता कशा पद्धतीचे असतात त्याचे पार्ट्स. आता ह्या चित्रामध्ये तुम्हाला जे फुलांचे पार्ट्स दिसत आहेत ते सगळे वेगवेगळे आहेत, बरोबर. हे तर काही एक्झाम्पल झालेच. शिवाय आपल्या नॉर्मल जे आपले हातापायांची बोटांचे तुम्हाला माहितीच असतील, काही लोकांना एक्स्ट्रा बोटं येतात, तो देखील म्युटेशनचा प्रकार. काही माणसं बघा आपल्यासारखी नॉर्मल दिसत नाहीत, एकदम पूर्ण पांढरी फिट्ट दिसतात, म्हणजे त्यांचे केस, त्यांच्या पापण्या हे सगळे पांढरे, ज्याला ॲल्बिनिझम म्हणतात. सो तो देखील एक इफेक्ट आहे म्युटेशनचाच. त्यानंतर वेगवेगळे जसं तुम्हाला मी आत्ता सांगितलं हेरिडिटरी डिसीजेस आहेत, ते पण त्याचाच इफेक्ट आहेत. कधी बघा सयामीज ट्विन्स असतात, सयामी जुळी, बॉडीचे पार्ट्स एकमेकांना चिकटलेले असतात, तो देखील एक प्रकारचा म्युटेशनच आहे. सो हे इफेक्ट आपल्याला दिसून येतात. पहिलं तुम्हाला काय सांगितलं की इफेक्टमध्ये नवीन कॅरेक्टर्स डेव्हलप होतात. त्याच्यानंतर जेनेटिक डिसऑर्डर्स आणि ॲबनॉर्मलिटीज. हे वेगवेगळे इफेक्ट्स जे आहेत त्या तुम्हाला म्युटेशनचे दिसून येतात. कॅरेक्टर्स म्हणजे जसं तुम्हाला सांगितलं आधी एक वेगळंच होतं, नवीनच काहीतरी प्रोड्यूस झालं स्ट्रक्चर, असं पण दिसू शकतं. आता जसे एक्सप्लेन केले वेगवेगळे जेनेटिक डिसऑर्डर्स पण होतात. आणि ॲबनॉर्मलिटीज, ॲबनॉर्मल स्ट्रक्चर, नॉर्मल बोटांच्या ऐवजी काहीतरी वेगळेच नंबर ऑफ त्याचे बोटांची संख्या वाढणे, सयामी जुळी, एखादा पार्ट नवीनच उगवणे, असे काहीतरी वेगळे ॲबनॉर्मलिटी जे असतात त्या देखील या म्युटेशन्सशी रिलेटेड आहेत. सो हे झाले त्याचे इफेक्ट्स. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय बघितलं, म्युटेशन, त्याचे रिझन्स, त्याचे टाईप्स, त्याचे इफेक्ट्स. ओके, होपफुली तुम्हाला हे लेक्चर कळालं असेलच. कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा. आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूयात. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ह्याच्या पुढची कन्सेप्ट बघायची आहे. थँक्यू.